नमस्कार मित्रांनो, नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून कॉम्प्युटर सायन्सशी निगडीत काही अभ्यासक्रमाबद्दल तज्ज्ञांनी सकाळच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या सुरुवातीलाच मिळणे शक्य आहे. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भामध्ये काही टॉप कोर्सेसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एकंदरीत 11 कोर्सेसची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण उपयुक्त अशा व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणते आहेत ते टॉप कोर्स जेणेकरून लगेच नोकरी ही 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. या ठिकाणी आपण पाहू शकतो BSc इन सायबर सिक्युरिटी हा पहिला कोर्स आहे. या अभ्यासक्रमात एथिकल हॅकिंग आणि मॅनेजमेंट व नेटवर्क सिक्युरिटी आदी विषयावर भर देण्यात आला. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सायबर सुरक्षा तज्ज्ञ प्रवेश परीक्षा अधिकारी म्हणून किमान 8 ते 10 लाखांचे पॅकेज सहज मिळते. याशिवाय सिक्युरिटी कंपन्या, फायनान्स किंवा सरकारी क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध आहे. त्यानंतरचा दुसरा कोर्स आहे बघा, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स. BE हार्डवेअर सॉफ्टवेअर सिस्टीमचा अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क इंजिनियर अशा पदावर नोकरीची संधी आहे. अगदी सुरुवातीलाच 4 ते 8 लाखाचे पॅकेज वार्षिक मिळू शकते. यामध्ये IT, कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा संधी आहे. त्यानंतर आहे BSc इन कम्प्युटर सायन्स. या कोर्सच्या माध्यमातून पदवीधरांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर डेटा ॲनालिस्टिक म्हणून नोकरीची संधी मिळते. वेब डेव्हलपर्स म्हणून काम करणारे वर्षाला 5 ते 6 लाखाहून अधिक कमवतात. तसेच हा कोर्स केल्यानंतर IT आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधीसुद्धा मिळते. BTech इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ITच्या माध्यमातून सॉफ्टवेअर विकास, संगणक प्रणाली आणि नेटवर्क प्रशासन यांचा समावेश आहे. या कोर्सनंतर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सायबर सिक्युरिटी ॲनालिस्टिक म्हणून पदवीधरांना 8 ते 9 लाख रुपयाचे पॅकेज मिळू शकते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन्स आणि शासकीय क्षेत्रातही करिअरची संधी आहे. बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. या अभ्यासक्रमात कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि प्रोग्रामिंग भाषा यांचा समावेश आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेव्हलपमेंट किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनसारख्या पदावर नोकरीची संधी असते. पदवीधारकांना सुमारे वार्षिक 5 लाखापर्यंत पॅकेज मिळते. याशिवाय कोर्स पूर्ण केल्यानंतर IT कंपन्या, सरकारी संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्या देखील संधी असते. त्यानंतर आहे BSc सॉफ्टवेअर. यामध्ये अभियांत्रिकी, कोडिंग, प्रकल्प व्यवस्थापन यावर अभ्यासक्रम असतो. सॉफ्टवेअर इंजिनियर तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपर्स किंवा टेस्टर म्हणून पदवीधारकांना वार्षिक 4 ते 7 लाखापर्यंत पॅकेज मिळू शकते. BSc इन डेटा सायन्स. सध्या 12वीनंतर अनेक विद्यार्थी BSc इन डेटा सायन्स या अभ्यासक्रमाला पसंती देत आहेत. या अभ्यासक्रमात डेटा विश्लेषण, ML व सांख्यिकीय मॉडेलिंगवर भर देण्यात आला आहे. सायंटिस्ट, डेटा ॲनालिस्टिक, BI अनालिस्ट म्हणून पदवीधारकांना 8 ते 10 लाखाचे वार्षिक पॅकेज मिळते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲनालिस्टिक्स आणि AI अशा उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्यानंतर आहे प्रोग्रामिंग लँग्वेज इन सर्टिफिकेट कोर्स. CC++, जावा यासह इतर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या तरुणांना चांगले पॅकेज देतात. BBA इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ITमध्ये बिझनेस मॅनेजमेंट कोर्स BBA चालविला जातो. हा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी तंत्रज्ञानासह शासकीय क्षेत्रातही उत्तम करिअर करतात. डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग कोर्सचा अभ्यासक्रम हा आजच्या काळातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर IT आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी असते. आणि मित्रांनो, सर्वात शेवटचा कोर्स आहे डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग. 12वीनंतर युवकाचा कल हा डिप्लोमा इन सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्सकडे वाढला आहे. आजच्या युगात हा कोर्स करणाऱ्या तरुणांना खूप डिमांड आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर IT आणि सॉफ्टवेअर डेटा ॲनालिस्ट, खाजगी कंपन्या, ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये सुद्धा संधी मिळू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने
आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे 11 कोर्सेसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचले जातील। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।